मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार सगळा समोर आलेला आहे। बोरिवली ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये विक्रीसाठी आणलेल्या बोंबील माशांना चक्क कृत्रिम रंग लावला जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। विशेष म्हणजे लोकलच्या डब्यातच हा सगळा प्रकार सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बघूया। तुम्ही खाताय रंग लावलेले मासे। ताज्या मासळीच्या नावे कृत्रिम रंगाची भेसळ। लोकल मधील व्हिडिओमुळे खवय्यांना टेन्शन। ही आहे मुंबईची लाईफलाईन। दररोज लाखो मुंबईकरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी लोकल। मात्र याच लोकलमध्ये आता प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोरिवली ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेकडून विक्रीसाठी आणलेल्या बोंबील माशांना कृत्रिम रंग लावला जात असल्याचा दावा या व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलाय। मासे अधिक ताजे आणि आकर्षक दिसावेत यासाठी उघड्यावरच त्यांना रंग लावला जात असल्याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले। माशांना रंग लावण्यासाठी नेमका कोणता पदार्थ वापरण्यात आला हा मात्र तपासाचा विषय आहे। मात्र अन्नपदार्थांना अनधिकृत किंवा घातक रासायनिक रंग लावला जात असेल तर हा प्रकार गंभीर मानला जातोय। अन्नपदार्थांना रासायनिक रंग लावले तर अन्नामधून विषबाधेचा धोका असतो। अतिसार आणि उलट्यांचीही शक्यता आहे। किडनी आणि यकृताला इजा होऊ शकते, तर कर्करोगाचा धोका देखील यामुळे निर्माण होऊ शकतो। माशांचा रंग आकर्षक दिसला की ग्राहक त्याकडे आकर्षित होतात। मात्र हा आकर्षकपणा ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतोय। अशा घातक रंगांचं सेवन झाल्यास अन्न विषबाधेसह आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची ही शक्यता आहे। सगळ्यात घातक जो जीव घेणा याचा दुष्परिणाम आहे दुरागामी, तो म्हणजे हे सगळे कलर्स। याच्यामुळे कॅन्सर शरीरामध्ये विविध भागांमध्ये, आतड्यांचा, अन्ननलिकेचा, याचा कॅन्सरही या एजंट्समुळे होऊ शकतो। आणि म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने जे मासे विक्रेते आहेत त्यांची तपासणी करणं आणि कोणी रंग त्याला लावताय का याची चाचपणी करणं आणि त्याच्यावरती कडक कारवाई करणं हे खूप आवश्यक आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। त्यामुळे मुंबईकरांकडून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली जाते। मात्र जर तुम्हीही असे मासे खरेदी करत असाल तर सावध राहणंही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।